सामना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय खांदारे टीमने घेतला। चांगला बॉल बिग हिट केलाय, चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक फार दूरवरती पाहायला मिळेल। एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता या चेंडूवर धावा येतील दोन धावा येत आहेत। 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 3। या धावसंख्येवर शिवा आणि शिवाच्या जोडीला डीके मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजी मार्कवर सुजल षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत। निर्धारित 4 षटकं, त्या 4 षटकांमध्ये 24 बॉलमध्ये तुम्हाला तुमचं पूर्णपणे कसब लावायचं। रविराज ब्लास्टर जांभुर्डे आयोजित ही क्रीडा स्पर्धा। इथे टाकलेला बॉल अडव्या बॅटनं फटका खेळलाय, काव कॉर्नर मध्ये येतील क्षेत्ररक्षक। एक सिंगल या बॉलवर येताना पाहिला मेल, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 ऑन द बोर्ड। टीम जयगावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे महत्वाची लढत मैदानाच्या आत, पहिल्या फेरीतील अंतिम सामना आजच्या दिवसातील महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहिला मेल। प्रथम क्रमांकासाठी 51,030 रुपयाचं पारितोषिक या क्रीडा स्पर्धेमध्ये, द्वितीय क्रमांकासाठी 25,030, तृतीय क्रमांक 15,030, चतुर्थ क्रमांक 11,030, पाचव्या क्रमांकासाठी देखील 11,030 असे अनेक भरघोस पारितोषिक या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। ब्लॅक आणि ब्ल्यू ट्रॅक ही कंपल्सरी असेल, अन्यथा पॅनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल। गोलंदाज सय्यार आहेत सुजल, सुजलचा बॉल बॅटची एज रिले झेली ते कंप्लीट होतं, विकेट फलंदाज बाद। पहिला धक्का जयगावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावेला। जयेश दाखल होत आहेत, मोठा धक्का, चांगला रिले कॅच आपल्याला पाहायला मिळाला। 2 धावांची पॅनल्टी देखील असेल। क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थातच चेंज द गेम खांदारेला, कारण ट्रॅकचा कलर जो मात्र वेगळा पाहायला मिळाला, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी त्या संघाला आपल्याला पाहायला मिळेल। 4 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1, 4 धावा आहेत धावफलकावर। मोठा धक्का बसताना पाहायला मिळाला। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले जयेश, त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं। 10 क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते। 4 कॅमेऱ्यांच्या साह्यानं मुख्य ऑपरेटर संदीप घायाळ आहेत, कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आपण गोविंद कामत मॅनेजर यांना पाहतो। त्यानंतर सौरभ कांबळे हे देखील आपल्याला पाहायला मिळतील। गणेश वारगडे आहेत, शाहू आहेत कॅमेरामनच्या भूमिकेत। आणि खास करून या स्पर्धेमध्ये उत्तुंग स्कोरिंग, फटका दमदार आहे। डोंगर नावेचा वाघ आला मैदानाच्या आत आणि वाघाने डारकाळी फोडली, षटकार। प्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर, ब्युटिफुल टायमिंग, अप्रतिम फटका, गोलंदाज तयार आहेत। इथे टाकलेला बॉल बॅकफुटला गेले, फटका पुन्हा एकदा सुंदर सजवलाय। क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत, प्रयत्न त्यांचे चांगले राहिलेत। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते पाहायचंय। चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय बॅटर जयेश, त्याच्या बॅटमधून येतील 2 धावा। 2 धावांच्या मदतीने पहिल्या षटकाचा वाजवी खेळ होईल कंप्लीट। पहिल्या षटकाच्या समाप्ती, तिसऱ्या पंचांची मदत, बाउंड्री चेक साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते। ऍक्शन रिप्ले सध्याच्या घडीला फार इंटरेस्टेड होईल। भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण, त्या क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक व्हायला पाहिजे, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्याचं राहिलं। चौकार आलाय या बॉलवर, क्षेत्ररक्षण तिथे थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं। 4 धावा येतील। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, धावफलकावर धावसंख्या 14 ऑन द बोर्ड। षटक क्रमांक 2 मध्ये आता उमेश आलेत। पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली सुरुवात आहे। जयेशने 2 बॉल मध्ये 10 बनवल्यात, 3 मध्ये 3 बनवल्या, शिवाने 14 धावा आल्यात
आणि खास करून 14 येत असताना 2ची पॅनल्टी देखील आहे, म्हणजेच काय 16 धावा धावफलकावर जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज तयार आहेत. उमेशचा बॉल फुल टॉस डीप मिड विकेटला, फलंदाजाच्या पाठीतून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. चेतन स्मृती चषक षटकार. भरपूर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले सातत्याने सर्व अँगलने दाखवले जातात. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून बिग हिट शिवाच्या बॅटमधून षटकार. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल आता 22 या धावसंख्येवर, जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे. हा संघ आपण पाहतोय जयच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आला. आता मैदानामध्ये शिवा आहेत ज्यांच्या बॅटमधून उमेशच्या पहिल्याच बॉलवर एक खणखणीत आपण षटकार पाहिला. उमेश तयार होतील. उमेशचा बॉल इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, मिस हिट आहे, चेंडू हवेत, वॉट अ कॉट, चांगला झेल पकडलाय, विकेट, फलंदाज बाद. अकबरमुळे संघाला 2 धावांची पॅनल्टी जरूर बसली आहे, परंतु अकबरने ज्या प्रकारचा कॅच पकडला त्या 2 धावा आता मायनस केलं तरी वावगं ठरणार नाही. जबरदस्त झेल अफगर कडून होताना पाहायला मिळाल. धावफलकावर धावसंख्या 2-22. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये न्यू बॅटर दाखल होतील आता जय. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर दाखल होतील. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन आहे. खास करून खेळाडूंना पारितोषिक तर आहेच, परंतु प्रेक्षक वर्गाला देखील भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील. खास करून प्रथम क्रमांकासाठी 30 रुपयाचं कूपन तुम्हाला खरेदी करायचं. ते 30 रुपयाचं कूपन तुम्ही घेतल्यानंतर प्रथम क्रमांकासाठी तुम्हाला सायकल, 2 नंबरसाठी कूलर, 3 नंबरसाठी मिक्सर, 4 नंबरसाठी फॅन, 5व्या क्रमांकासाठी इस्त्री आणि 25 अजून अतिरिक्त बक्षीस आहे. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल पाठपुटला गेले, फटका दमदार सजवलाय, क्षेत्ररक्षक फार दूरवरती राहतील. खूप सुंदर हा वार, चेंडू सीमापार, चौकार. कराच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 या धावफलकावर, जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे. चांगला खेळ राहिला. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जात, फटका सजवलाय, डाऊन दी बॉल, फिल्डर आहे, चांगला झेल, चांगले जजमेंट सध्याच्या घडीला पाहायला मिळते अकबर कडून. अजून एक विकेट आली, फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळते. 3 फलंदाज सध्याच्या घडीला जे मात्र बाद आहेत. चांगले झेल पकडलेत अकबरने, 2 झेल त्याने खूप सुंदररित्या पकडलेत. 3 बाद 26 धावा मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. राज भोईर सर यांना स्क्वेअर लेग पंच आहेत, मंदार राणे सर, आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप गायकवाड सर आपल्याला पाहायला मिळतील. तीनही पंचांचं विशेष आपण कौतुक करू या क्रीडा स्पर्धेमध्ये. खास करून जांभुर्डे गाव म्हटलं की रमेश दर सर असतील, त्यानंतर खास करून दिनेश सर असतील, यांचं विशेष नेहमीच प्रेम राहिलं. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल बॅकफुटला जात, फटका जो मात्र सजवलाय, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा ओलांडेल, अजून एक चौकार आलाय. आता प्रशांतच्या बॅटमधून 4.
3 बाद 30 धावा. जरी विकेट गेल्या असतील परंतु धावफलक खूप सुंदररित्या हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटक समालोचन कक्ष एंड कडून समाप्त होतील. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होत आहेत. आता अल्पेश यांच्या हातामध्ये बॉल सोपवला. अल्पेश यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे त्यांच्या विरुद्ध चेंज द गेम खांदारे 2 दिग्गज आहेत एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत आणि प्रत्येकाला इथे जिंकायचं. प्रत्येक जण इथे जिंकण्यासाठी चाला. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अल्पेश यांच्या हातामध्ये बॉल. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील जयेश. पहिल्या षटकातील 2 चेंडू ते फक्त खेळले. दुसऱ्या षटकात नॉन स्ट्रायकर एंडवर होते. इथे टाकलेला बॉल वेगावर स्वार होत असताना चांगला चेंडू राहिलाय. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केले जाते. नावामध्ये सर्व काही चेंज द गेम खांदारी आणि त्यांच्या विपक्ष जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे. फर्स्ट वॉर्निंग पंचांकडून गोलंदाजाला आले. गोलंदाज तयार आहेत अल्पेश. अल्पेशचा बॉल वेगात टाकला. वेगावर स्वार झाला. चुकीचा कॉल आणि घटना सध्याच्या घडीला घडली आहे रन आउट च्या स्वरूपामध्ये. जयेश बा सध्याच्या घडीला 4 फलंदाज बाद झालेत. प्रशांत यांच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी आली. टीम म्हणजे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावेची. त्यांचा खेळ कशा प्रकारे होतो ते पाहायचं. अतिशय सुंदर असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग देखील भरपूर मोठ्या प्रमाणात आमच्या बरोबर जोडलेत. त्या सर्वांचंच खास करून रविराज ब्लास्टर जांभूड आयोजित चेतन स्मृती चषक आणि 10 क्रिक लाईव्ह च्या माध्यमातून सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील अल्पेश. स्ट्रायकर एंडवर आहेत प्रशांत शेळके. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका प्रशांत यांच्या पॅटमधून पाहायला मिळतील. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 रन आउट. फलंदाज बाद. शिवम बॅक टू द पवेलियन. विकेट येताना पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. खास करून अल्पेश या गोलंदाजाची व्यासपीठ आपण पाहतात. सातत्यानं 4ही दिवस पूर्णपणे भरलेलं पाहायला मिळत आहे. ही कमवलेली माणसं आहेत. खास करून रविराज ब्लास्टर जांभुर्डेने ते सर्वच व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करू या क्रीडा स्पर्धेमध्ये. 30वे पर्व या क्रीडा स्पर्धेचं रविराज ब्लास्टर जांभुर्डे आयोजित चेतन स्मृती चषक अर्थातच मुरबाड तालुक्याची चॅम्पियन ट्रॉफी. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल बिगिट केलाय प्रशांत शेळकेने. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 फलंदाज बाद केले होते आणि आता सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर 3ऱ्या बॉलवर 3रा फलंदाज रन आउट. फलंदाज बाद. 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21. 32 धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतील. जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे पहिल्या 2 षटकांमध्ये धावा होत्या. धावपलकावर 30. या षटकामध्ये 3 विकेट आतापर्यंत त्यांनी गमावल्यात. डाव सावरावा लागेल. प्रशांतकडे ती क्षमता आहे परंतु विकेट सातत्यानं रन आउटच्या स्वरूपाने गमावल्यात. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपू 8व्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल झालेत. दीपूची देखील आता जिम्मेदारी वाढेल. अल्पेश गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. अल्पेशचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी राहिली अल्पेश या गोलंदाजाची. 4 चेंडू त्याने हाताळलेत. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. फक्त धावा खर्च केल्यात 2. 3 रन आउटच्या विकेट आहेत त्या संघाला मिळतील परंतु चांगली गोलंदाजी राहिली अल्पेशची. दीप ऑन स्ट्राइक. गोलंदाज तयार होतील अल्पेश. इथे टाकलेला बॉल फुल टॉस. पंचांकडे खूप मोठा अपील आहे. पुन्हा एकदा
पंचांच्या बरोबर समोर आलाय गोलंदाज अल्पेश, त्यामुळे ते अपील पंचांनी स्वीकारलेलं नाही आहे. 3 षटकांचा खेळ होईल समाप्त. लेग बायच्या रूपाने एक सिंगल. संघाची धाव संख्या 3 षटकांचा खेळ समाप्त. 6 बाद 33. जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे प्रथम बॅटिंग करत असताना थोडंसं फास्ट खेळा ही सातत्यानं सूचना. रविराज ब्लास्टर जांभुर्डे संघाचा कर्णधार, आपण टॉस साठी संपर्क करा आणि टीम कोंडे साखरे टॉस साठी आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. मीडियम मध्ये आपण टॉस करणार आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. डापलकावर धाव संख्या 6 बाद 33. अंतिम षटक आणि अंतिम षटकात आता गोलंदाजीसाठी प्राचारण केलं विनायक या गोलंदाजाला. विनायकची कामगिरी कशा प्रकारे होते ते देखील पाहायचं. हे शेवटचं षटक. 3ऱ्या षटकामध्ये हवे राहिला चेंज द गेम खानदार आहे, परंतु धावा बनवाव्या लागतील. दीपू सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहेत. इथे टाकलेला बॉल शपलोत फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आता सध्याच्या घडीला प्रशांत 4 फलंदाज त्यांच्या समोर रनआउट झालेत. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. धनाजी 7 फलंदाज बाद आहेत, त्यामधले 4 रन आउट ते देखील आपल्याला पाहायला मिळतील. 33 धावा आहेत. धावफलक भरपूर चांगला पाहायला मिळाला आपल्याला पहिल्या 2 षटकात, परंतु कमबॅक कसं करायचं ते खांदारे टीमला चांगलंच माहिती आणि चांगलं कमबॅक त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला विनायक, स्ट्रायकर इनवर प्रशांत, डोंगर नावेचा सुपरस्टार. आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय डीप मिड विकेटला येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल आणि आता काय घडतंय ते पाहायचं. तिथे रन आउटची शिकार. आता प्रशांत रन आउट झालाय. 4 त्याने रन आउट केले आणि 5वा की दुसरा फलंदाज रन आउट झालाय ते आपल्याला पाहायचंय. 3ऱ्या पंचांची मदत. एसटी रक्षकाने बॉल लावला त्यावेळेस प्रशांत पोहोचलेला आहे क्रीज मध्ये. तिकडे बॉल लावलाय का सर? नाही, म्हणजे डेड बॉल आहे. 1 धावा असेल ना? किती धावा काय? ओके, तो पोहोचलेलाच नाही आणि मला वाटतं पंचाने आउट दिला होता, त्यामुळे कोणत्या प्रकारची धाव नसेल या बॉलवर. 1 धावा आहे. पहिली जी पूर्ण आहे ते आहे.
इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती आता 35 धावा. 7 फलंदाज जे मात्र बाद आहेत. जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे पहिल्या 2 षटकात धावा बनवल्या 30, परंतु तदनंतर पडझड जे मात्र होताना पाहायला मिळाले. डाव सावरावा लागेल तो आता प्रशांतला. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. त्या 3 बॉलमध्ये कशा प्रकारे कामगिरी होते ते पाहायचं आहे. चेंज द गेम खानदार आहे. यानंतर होणारा सामना कोंडे साखरे आणि त्यांच्या विरुद्ध यजमान रविराज ब्लास्टर जांभुर्डे. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला टिपिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रशांत यांच्या बॅटमधून चौकार. क्रीडा स्पर्धेमध्ये आपण अजून एक गोष्ट पाहतो. 30व पर्व या क्रीडा स्पर्धेचं. लकी ड्रॉ साठी कुपन फी 30 रुपये. 30च पारितोषिकम जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. बिगेट करण्याचा प्रयत्न आहे. ते क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आणि इथे अजून एक रनआउटची शिकार. फलंदाज बाद. 28, 2 धावांची ऑलरेडी पॅनल्टी देखील चेंज द गेम खानदारेला आणि ते आपण ऍड केलेलं. म्हणूनच आपण जर पाहतोय 8/40. शेवटचा चेंडू फार निर्णायक राहील. त्यामध्ये कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. कोंडे साखरे संघाचा कॅप्टन आणि टीम जांभुर्डेचा कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते ते बनले आता दर्शक. यासाठी जाणला जातो प्रशांत. त्याच्या पाठमधून आलाय षटकार. असं आपण करतोय. रामचंद्र मार्के साहेब यांना विनंती करतो. जे ज्येष्ठ खेळाडू आहेत त्यांनी अनेक वर्ष क्रिकेट गाजवलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस जो मात्र करणार आहोत. मी विनंती करतो रामचंद्र मार्के साहेबांना या आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक जे मात्र करणार आहोत. एका बाजूला यजमान संघ आहे रविराज ब्लास्टर जांभुर्डेचा आणि त्यांच्या विपक्ष कोंडे साखरे. जन्मान कोंडे साखरे. टॉस आपण करतोय. दोन्ही संघ अतिशय ताकदवर आहेत. पहिल्या सामन्यामध्ये ते जिंकलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये केला जातोय टॉस. रामचंद्र मार्के साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय. कोण करतोय कॉल? ओके, पाहुण्यांना मान की यजमान गाववाल्यांना मान. ओके, कॉल करतील रविराज ब्लास्टर जांभुर्डेचे कॅप्टन. हेड आणि टेल. टॉस आणि टॉस का बॉस कोण ते आता आपण पाहतो. हेड आणि इथे टेल जो मात्र आलेला आहे. रविराज ब्लास्टर जांभुर्डे टॉस जिंकलाय. 4 षटकांचा सामना. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली मॅच जिंकलेली. आता समोर जे हनुमान कोंडे साखरे आहेत. किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट आहे? 40च्या आतच. ओके, ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला कोंडे साखरे आहेत. आता तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची. किती धावा या मॅच मध्ये? 40-50 मारायचा प्रयत्न करू. त्यांना 40 पर्यंत रोखायचे. तुम्हाला 50 करायचे. दोघांनाही ऑल द बेस्ट. टॉस का बॉस या कक्षामधून न्यूज येते. टॉस जिंकलाय रविराज ब्लास्टर जांभुर्डे टीमने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. मित्रांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा मानाचं करंडक अर्थात चेतन स्मृती चषक 10 क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर. धन्यवाद.
धन्यवाद. पुनश्च एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. रविराज ब्लास्टर जांभूड आयोजित चेतन स्मृती चषक 2025 या क्रीडा स्पर्धेचा थरार. बॉल घेऊन जा मैदानाच्या आत. खास करून चौथा दिवस या क्रीडा स्पर्धेचा फायनल डे जो मात्र आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये आवाज आपण ऐकला या विभागातील आणि खास करून मुरबाड भूषण सुनील शेळके सर यांचा. तदनंतर दुपारच्या सत्रामध्ये आवाज तुम्ही खास करून ऐकतायत विश्वास केने सर, व्हाईस ऑफ टिटवाळा कल्याण, त्यांचे मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. आयोजक कमिटीची थोडीशी दिलगिरी व्यक्त करू कारण अर्धा तास उशीर जो मात्र झाला, कारण कल्याण नगर हवे त्याची परिस्थिती सध्याच्या घडीला पाहिली तर खूप खराब आहे. सामन्याला होईल सुरुवात. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचंय. जेडी जस्ट डेंजर अर्थात जयधस यांचाही शुभागमन होतं. वेलकम सर, तुमचं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. चेंज द गेम खानदार आहे त्यांच्या विपक्ष मैदानामध्ये जे गावदेव डोंगर नावे. लक्ष आणि त्याचा कशा प्रकारे पाठलाग होईल ते मात्र आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला बॉल फ्लिक, व्हाट अ शॉट, अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, 6 रन. प्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर फ्लिक पाहायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक बॅटर संकेत यांच्या बॅटमधून सर्व अँगलने फटके दाखवले जातात. 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट सध्याच्या घडीला होत असताना पाहायला मिळत आहे. 6 ऑन द बोर्ड. सुरुवात दमदार, गोलंदाज तयार. जय फुलटॉस आणि फुलटॉसला फक्त दिशा दाखवली. डीप फाईन लेगला चेंडू दन 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 करत सीमा पार. चौकार आणि तिसऱ्या पंचांची मदत वेस्ट ऑफ हाईट साठी. चौकार पाहायला मिळाला. जयवर आक्रमण मैदानाच्या आतमध्ये जारी या संकेतकडून चांगली फलंदाजी जी मात्र होताना पाहायला मिळते. नेहमीच आमच्यावर जयदास यांचं प्रेम राहिलंय, त्यांचंही कौतुक आम्ही करू. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न. राज सर यांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढते, जाऊन पोहोचेल ते आता 11 या धावपलकावर. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावपलकावर. लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे तो म्हणजे 47. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा व्हाट अ शॉट. काय फलंदाजी चालू आहे. आलेले जेवढे प्रेक्षक वर्ग आहेत ना ते खुश होत आहेत ज्या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे बॅटर संकेतची.
धावा ऍक्शन रिप्ले सातत्यानं दाखवले जात आहेत सर्व अँगलने. संदीप यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. मुख्य ऑपरेटर आहेत 10 क्रिक लाईव्हचे. धापलकावर धाव संख्या 15. गोलंदाज तयार आहेत जय. समोर संकेत. मृत्यू चेंडू जो मात्र घोषित केलाय, ज्या चेंडूवर कोणत्याही प्रकारचं कार्य घडत नाही त्याला मृत्यू चेंडू म्हणून घोषित केलं जातं. ते सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळालं. कामगिरी कशी होते ते पाहायचं आहे. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर जय. समोर संकेत आहेत आणि त्याने संकेत दिलेत समोरच्या टीमला. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेगाने. प्रशांत यांचं यष्टीरक्षण चांगलं राहिलंय. चेंडू डॉट आला. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 47 धावांचा ज्यावेळेस तुम्ही पाठलाग करतायत त्यावेळेस याच प्रकारची सुरुवातीची आवश्यकता होती. चेंज द गेम खांदारेला आणि तीच सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल बाकफुटला गेले. व्हाट अ शॉट. क्रिकेटचा क्लास दाखवणारा हा फटका संकेत यांच्या पाठमधून पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडेल. 4 रन चौकार. पहिला 19 धावा पहिल्या षटकामध्ये. खूप मोठं आक्रमण होतं. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या राहिला आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावपलकावर धाव संख्या आहे 19. विजयासाठी शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18. बनवायच्यात 28. 18 चेंडू 28 धावा. 6 चेंडू फेस केले 18 धावा बनवल्यात. अल्पेश 0 बॉल 0. आतापर्यंत स्ट्राईक त्यांना मिळाली नाही. चांगला खेळ राहिला पहिल्या षटकामध्ये. चेतन स्मृती चषक अर्थातच मुरबाड तालुक्यातील चॅम्पियन ट्रॉफी ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतात. अनेक जण वर्ल्ड कप भरवत असतात, परंतु खास करून मी जांभुर्डे गावाचं कौतुक करेल ज्यांच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन. मुरबाड तालुक्यातील चॅम्पियन ट्रॉफी शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा खास करून पाहायला मिळाले. अनेक संघ वेळेवर उपस्थित होतात. सर्वच संघांचं आपण या आयोजक कमिटीच्या वतीनं खास करून रविराज ब्लास्टर जांभुर्डेच्या वतीनं कौतुक करू. 19 धावा पहिल्या षटकात. खूप सुंदर फलंदाजी. संकेतने एक वेगळे संकेत दिलेत पहिल्या षटकात. टीम जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावेला. 19 धावा आहेत धावपलकावर. गोलंदाजी ट्रॅकवर. आता सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकात गोलंदाज तयार होतील. दीपक आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. आज समीकरण भरपूर चांगले जुळतात. स्कोरर दीपक आहेत आणि गोलंदाज देखील दीपक. मॅचला होती सुरुवात. 19 धावा धावपलकावर. 18 चेंडू 28 समीकरण. पहिलाच बॉल फुल टॉस बिगिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. अल्पेश कडून एक सिंगल आले. तिथे क्षेत्ररक्षक आले. क्षेत्ररक्षण चांगले. रनआउटची संधी. पहिल्या इनिंग मध्ये रनआउट झालेत 5 आणि याही इनिंगची सुरुवात रनआउटने. फलंदाज बाद. 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12. मध्ये अजय दाखल होताना पाहायला मिळतील. धावपलकाचा विचार केला. धावपलकावर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20 धावा. 20 ऑन द बूट. पहिला फलंदाज बाद. थोडेसे निराश आहेत अल्पेश, कारण ज्या प्रकारची सुरुवात संकेतने मैदानाच्या आतमध्ये दिली, संकेतला साथ देणं देखील गरजेचं होतं आणि या ब्रेक थ्रूची आवश्यकताच होती, खास करून डोंगर नावे टीमला देखील. मजा येईल या मॅच मध्ये. शेवटच्या बॉलवर जो षटकार आलाय प्रशांतच्या पॅटमधून तो किती लाभदायक आहे ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार होतील आता दीपक. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. कामगिरी कशा प्रकारे होती ते मात्र आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. 20 इन द बूट. इथे टाकलेला हा चेंडू कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होत असताना चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतो. खूप सुंदर गोलंदाजी. या दोन चेंडूंचा आपण विचार केला जिथे एक सिंगल आले, एक रन आउट च्या रूपाने विकेट देखील येताना पाहायला मिळाली. अजय आणि संकेत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल बॅकफुटला जात. फटका जो मात्र सजवलाय गॅप मधून. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडेल का ते पाहायचंय. आउटफील्ड अतिशय तेज
चेंडू सीमा पार, चेतन स्मृती चषक चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोहोचेल 24 या धावफलकावर. खास करून या स्पर्धेमध्ये सकाळपासून ज्यांचं खूप सुंदर स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळतं, ज्यांचं अक्षर पाहिल्यानंतर त्यांच्या अक्षराच्या प्रेमात कोणीही पडेल असे आमचे अविनाशजी राऊत आहेत, त्यांचे विशेष कौतुक करू. ते कानिवरे गावाला बिलॉंग करतायत, परंतु ज्या ज्या वेळेस इथे क्रीडा स्पर्धा होत आहेत जांभुडेच्या त्या वेळेस त्यांचं विशेष सहकार्य लाभतं, त्यांचं मनापासून आभार. धावफलकावर धावसंख्या 24. एक चौकार आला, चौकाराने सुरुवात केली अजय या खेळाडूने. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल बिग हिट केलाय, फटका दमदार आहे. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक होते ते बनले दर्शक आणि तिथले दर्शक बनले या फटक्याचे दिवाने. षटकार. त्रिमूर्ती ऑडिओ जांभुर्डे समीर आपलं कौतुक, ज्या प्रकारचं संगीत आता ते पेश करतायत. धावफलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला षटकाराच्या मदतीने 30 या धावफलकावर. ऍक्शन रिप्ले सातत्याने दाखवले जात आहेत टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. गोलंदाज तयार आहेत अजय. स्ट्रायकर एनवर फुल टॉस, आडव्या बॅटनं चांगला फटका, डीप मिड विकेटला बॉल जाईल. दोन क्षेत्ररक्षक आता बनतील दर्शक. जी दरी होती ती भेदली. इथे धावा मिळतील 4. अजय ज्याच्या नावामध्ये जय आलाय चौकार. फोर ऑन द बोर्ड, 34 धावा. खूप सुंदर स्कोर. सातत्याने जे फटके खेळले जात आहेत सर्व अँगलने दाखवले जात आहेत आणि खास करून टेन क्रिक लाईव्हला सर्वात जास्त मागणी काय ते दाखवणारे हे टेलिकास्ट सध्याच्या घडीला. इथे टाकलेला चेंडू, सुंदर गोलंदाजी जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 30. प्रथम बॅटिंग करत असताना खास करून डोंगर नावेने 2 षटकात बनवल्या होत्या 30, आता बनवल्या 34. चेंज द गेम खांदारेने. 12 चेंडू 13ची आवश्यकता. बारा चेंडू 13 धावा हे समीकरण जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा वेळ वाचवा ही सातत्याने सूचना आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे, कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहेत, सामने कव्हर करायचे आहेत. खास करून 30 रुपयामध्ये तुम्हाला कुठेही सायकल मिळणार नाही आणि 30 रुपयामध्ये तुम्हाला कुठेही कूलर, मिक्सर, फॅन, इस्त्री हे कुठेच मिळणार नाही. हे करून दाखवलंय जांभुर्डे गावाने. आयोजक कमिटीचं विशेष कौतुक करू आणि ज्यांची संकल्पना ना खास करून त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. ही संकल्पना राबवली. यामागे सर्वात महत्वाचं काय, ज्यावेळेस फायनल सामना होणार आहे तुमचं मैदान पूर्णपणे भरलेलं असणार आहे, कारण आपण ज्यांना कुपन देणार आहे त्यांचं कुपन निघालं तर ते व्यक्तिमत्वही ते नसेल तर त्याला आपण बक्षीस देणार आहोत ना. आम्हाला भरपूर ऑनलाईन पण विक्री भरपूर होईल तुमची, हे सर्वात महत्वाचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 13. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. प्रशांत आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. हे षटक महत्वाचं. फुल टॉस, बॅक टू बॉलर, फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय तोपर्यंत 2 धावा आहेत. लॉंग ऑन, तिथे क्षेत्ररक्षण पेट्रोलिंग भरपूर चांगलं राहिलं. 2 धावा आल्या. इक्वेशन पाहू. 11 चेंडू आहेत. 11 चेंडू मध्ये 11च बनवायच्या. चेंज द गेम खांदारेला. ज्या प्रकारची सुरुवात झाली होती खास करून जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नावे संघाचे, असं वाटत होतं कुठेतरी 60-65 ते बनवतील, परंतु झालेले रनआउट शेवटच्या 2 षटकात न आलेल्या धावा ही डोकेदुखी ठरली आहे.
डोंगर नावे संघासाठी अजूनही कमबॅक होऊ शकतं, ती क्षमता आहे प्रशांत शेळकेमध्ये. 1-2 विकेट मॅचमध्ये येतील, परंतु सध्याच्या घडीला संकेतने वेगळे संकेत दिलेत. चांगली फलंदाजी करतोय तो मैदानाच्या आत. फुल टॉस वेस्ट ऑफ हाईट इट स्पीमर आणि या सामन्याचं चित्र पालटणारा हा चौका. तो 11 चेंडू आणि 6 धावा. त्रिमूर्ती ऑडिओस याच गावातील आहेत समीर, परंतु ज्या प्रकारचं आवाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. 11 चेंडू 6चं समीकरण. गोलंदाज तयार आहेत. 11 बॉल 7 तयारीत राहायचंय. खास करून रविराज ब्लास्टर जांभुर्डे लगेच क्षेत्ररक्षण तुम्ही सजवा. तिथे क्षेत्ररक्षक येतील. रनआउटची संधी डायरेक्ट हिट धोकादायक ठरू शकले असते. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 1-42 धावा. शेवटचे 10 चेंडू विजयासाठी 5ची आवश्यकता. चेंज द गेम खांदारे या टीमला चांगलाच खेळ राहिला. अजय आणि संकेत या दोन खेळाडूंमधून खूप चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. फुल टॉस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, पंचांचा लेग बाईचा इशारा. मुख्य पंच मंदार राणे सर यांना आपण पाहतो. स्क्वेअर लेग पंच आहेत राज भोईर सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप गायकवाड सर यांना आपण पाहतो. 4ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 9 चेंडू 4. कोंडे साखरे संघ आपण तयारीत राहा बॅटिंगसाठी. फुल टॉस संकेतचा फटका. फर्स्ट लाईट चेंडू हवेत. थोडंसं लेझी क्रिकेट संकेत कडून. फलंदाज बाद. 8 बॉल 4चं समीकरण. 25-24. खास करून महिलांनी विश्वकरंडक जिंकला आणि त्यामुळे अनेक स्टँड त्यांचे आपल्याला पाहायला मिळाले. हे कौशल्य आहे. खास करून रविराज ब्लास्टर जांभुर्डे यांचं विशेष कौतुक करावं लागेल. चेतन स्मृती चषक या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करत असताना आपल्या गावाचं नाव कसं मोठं होईल, आपल्या विभागाचं नाव कसं मोठं होईल याकडे सातत्यानं लक्ष देणारा संघ म्हणजेच रविराज ब्लास्टर जांभुर्डे. गोलंदाज तयार आहेत. 8 बॉल 4. इथे टाकलेला बॉल पाठपुटला गेले. फटका सुंदर आहे. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल. स्ट्रायकर इनवर बॅटर येतील आता अजय. 3ची आवश्यकता. 7 बॉल 3 हे समीकरण. अनेक वेळा असे सामने आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने देखील जिंकताना पाहिलेत. इथे विकेट फार महत्वाच्या राहतील. डॉट बॉल महत्वाचे राहतील गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे. प्रशांत स्लोवर वन पिक केलं या बॉलला आणि अजयने पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. विजयी षटकार. चेंज द गेम खांदारे.